तुमचं वचन आज आम्हाला टोचणी लागणारं आणि आमच्यातल्या उणिवा दाखवणारं असावं. मुळामध्ये देवाचं वचन असं म्हटलं ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जीव, मज्जातंतू आणि सांधे आरपार भेदून जाणार वचन आहे. जीवाला भेदणार देवाचं वचन. मग जीवाला भेदणं म्हणजे काय? मारून टाकतं का ते देवाचं वचन? नाही. जीवामध्ये सगळे स्वभाव आहेत. जीवामध्ये स्वभाव आहेत. मुळामध्ये आम्ही आमचे स्वभाव घेऊन जगत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वभाव आहे आणि कित्येक वेळा देवाचं वचन ऐकून आमचे स्वभाव बदलत नसतात. मुळामध्ये स्वभाव बदलले पाहिजे. एक व्यक्तीचं तारण झालं, एक व्यक्तीला प्रभू आणि प्रभूला त्यानं स्वीकारलं, त्याला उद्धार मिळाला, हे ओळखायचं कसं? त्याचा स्वभाव बदलला. मग स्वभाव जर बदलला नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला देवाचं वचन तुमच्यामध्ये तुम्ही स्वीकारलेलं, स्वभाव बदलला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वर्ग फक्त स्वभाव बदललेल्या लोकांचा आहे. स्वर्गामध्ये सगळे नाही जाणार. स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुष्कळ जण प्रयत्न करतील, पण आड काय येणार आहे? स्वभाव आमचा आड येणार आहे. कधी कधी आमचं मन इतकं हेकट बनतं, कठीण नाही, आम्ही बदलणारच नाही. आणि जो व्यक्ती ठरवतो बदलणार नाही, त्याला बदलणारा जगात कोणच नाहीये. नासरेतकर येशू सुद्धा त्याच्या गावातल्या लोकांना बदलू शकला नाही, बदलला, त्याचं नाही परिवर्तन झालं. मग आता